ती भक्ती केल्याशिवाय राहत नाही. संत सखुबाईने किती त्रास सहन केला महाराज देवासाठी, किती त्रास सहन केला, सासूचा किती मार सहन केला, पण भक्ती नाही सोडली. जनाबाईने देवासाठी महाराज घरदार सोडलं पण भक्ती नाही सोडली. पंढरपूरमध्ये गेली जनाबाई 5 वर्षाची दिंडीमध्ये चालत चालत भगवंताला पाहिलं. सावळं स्वरूप पाहल्या पाहल्या पौर्णिमेचा काला झाला, सगळे वारकरी घराकडे निघाले. त्यावेळेस जनाईच्या वडिलांनी आवाज दिला, दमा आणि कुरुंड. जनाईच्या आई वडिलांचं नाव काय? दमा आणि कुरुंड. जनाईबाई कुठली आहे माहिती आहे तुम्हाला? जनाबाईचं गाव आहे गंगाखेड. गंगाखेड इथं परभणी जिल्हा लोह्याच्या वर आहे. गंगाखेड अहमदपूरच्या पुढे आहे गंगाखेड. एकदा जाऊन या, तिथं दर्शन घेऊन या जनाबाईचं. गोदावरीचं आपलं स्नान करून दर्शन घ्या. 5 वर्षाची दमा आणि कुरुंड, आईवडिलांचं नाव जना. चल ग, सगळे वारकरी गावाकडे निघाले. जनाने सांगितलं, पिताजी मला भगवंताला पाहिल्यानंतर आता काहीच इच्छा राहिली नाही पाहायची, मला घराकडे यायचं नाही, मला रोज माझ्या भगवंताला पाहायचं, नाही जायचं, इच्छा होत नाही आता पंढरपूर सोडायची. जे भगवत भक्तीमध्ये तल्लीन होतात ना, त्या माणसांना घरदार आठवत नाही, घराकडे जायचं मन सुद्धा करत नाही. इथं काही अशा माता भगिनी, तिथं काही पुढं बसलेल्या, पाठीमागं बसलेले. घरचे सकाळी आंघोळ करून इथं आली की महाराज गाथा भजन इथंच करणार, कथा इथंच, जेवण इथंच. संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर घराकडे जाणार. तरी तिला दिवस गेलेला कळत नाही महाराज. असं वाटतं की आता उठावेसे मना, येत नाही नारायणा. इथून आता जावं वाटत नाही. जावं वाटतं का हो? कथा संपूच नाही असं वाटतं. अशीच चालत राहावी, महिनाभर सांगावी. पण काय करावं असतात, नियम असतात. 7 दिवसामध्ये आपल्याला समाप्त करावी लागते. जडंतकाला निरोप द्यावा लागतो. जनाईनं सांगितलं, मी येणार नाही. नामदेवाच्या घरी राहायला लागली. पण दुसऱ्याच्या घरी राहणं साधं नसतं बरं. हे सगळ्या माता भगिनी आहेत म्हणून सांगतोय. दुसऱ्याच्या घरी राहणं एवढं सोपं नसतं आहे. दुसऱ्याच्या हाताखाली राहणं सोपं नसतं. नामदेवाच्या घरी राहायला लागली. पण नामदेवाची आई, नामदेवाची पत्नी जनाईला कामं सांगतायत. 15 जणांचं काम आहे. जनाई 4ला उठायची, मंदिराकडे निघाल्या गोनाईनं आवाज द्यायचा, जने कुठं चालली? म्हणे मंदिरामध्ये. अगं मंदिरात जाऊ नको, उद्या 15 लोक खायचे आहेत दळण. काकड्याला नाही जाता आलं जनाईला, जात्यावर दळण दळायचं. दळण झालं की आता वाटायचं आता लगेच मला जाता येईल आरतीसाठी. मग पुन्हा आणखी सांगायचं, जने दळण झालं? आपलं दळण झालं? म्हणे हो. आता भांडे घास. भांडे झाले की धुणं झालं की पुन्हा दळण निसणं. आणि आता दुपारच्या वेळेमध्ये मंदिरात जाता येईल असं वाटायचं. तेवढ्यामध्ये गोनानं आवाज द्यायचा, हे जने संध्याकाळचा स्वयंपाक करायचा, गौऱ्या वेचायला जाय. जनाई गौऱ्या वेचायला जायची महाराज. पण गौऱ्या वेचत असताना सुद्धा भगवत नामचिंतन तिथं सतत चालू आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल हरि ओम विठ्ठला, संत सखूच्या विठ्ठला, संत जनाईच्या विठ्ठला, संत सखूच्या विठ्ठला, संत जनाईच्या विठ्ठला, रुक्मिणी कांत विठ्ठला हरि ओम विठ्ठला, रुक्मिणी कांत विठ्ठला
विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला सावत्याच्या मळ्यामध्ये हरी ओम विठ्ठला सावत्याच्या मळ्यामध्ये हरी ओम विठ्ठला जनाईच्या गौऱ्या वेची हरी ओम विठ्ठला आईच्या गौऱ्या वेचे हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा हरी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वा ते पाठीमागच्या नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई हो नामदेव जनाबाई पाठीमाग सोपान काका मुक्ताबाई टाळी नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई गंगा काकू म्हणीत नाही त्या बाईचं मला नाव माहित नाही ती भजन करण्यात आली म्हणून म्हणलं मी गंगा काकू म्हणत नाही तसं सगळे म्हणायत महाग हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हर हर गौऱ्या व्यस्ताना सुद्धा भजन करायचे महाराज मंदिरात जाता आलं नाही दुसऱ्याच्या घरी राहणारी जी जनाई महाराज एक दिवस जगाचा मालकालाच वाटलं आपण तिच्या भेटीसाठी जावं बघा ती मंदिरात डबल गेली नाही तिच्यासाठी मंदिर सोडून देव आला घराकडं ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए
असं माणसाचं कृत्य असलं पाहिजे. देऊळ सोडून जनाईसाठी आला. जने काय देवा, कस काय आला देवा? काय नाही जने, तुझ्या ओव्या खूपच मला आवडतात ग. अरे म्हणे देवा, आता ओव्या म्हणायचा मला आता रोजच सवयच आहे म्हणे. दळण करावं लागतं, काहीतरी गुणगान करावं लागतं देवा. म्हणून दुसऱ्यासाठी कशाला गाऊ? कारण का कोणासाठी गाऊ दुसरं? तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण आहे देवा? कारण का पांडुरंग माझा पिता, रुक्माई माझी माता. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका मनी आता नाही दुसरे. विठ्ठल आमुचे जीवन, अगम निगमाचे स्थान. विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल गोत भीत चित्त. विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल विस्तारिला जनी सप्तई पाताळे भरोनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल हृदीचा जिव्हाळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा. लाविला चाळा विश्व विठ्ठले, विठ्ठल माय बाप चुलता. माझं सगळं जन विठ्ठल आहे देवा. तुझ्या बाजू दुसरं कोणाला म्हणून सांग ना. म्हणे जने, मी ते भजन ऐकण्यासाठी, ओवे ऐकण्यासाठी चालू म्हणे. मन पुढं, मी तुझ्या पाठीमागं म्हणतो. जनाय म्हणले देवा असं नाही म्हणत, मला सहकार्य करू लाग. काय करू लाग? काय नाही, दळण ओढू लाग म्हणे. आता जात ओढू लाग. काय महाराज, भक्तासाठी देव काय नीच काम करतो. जात्यावरती देव बसला महाराज. एका साईडला जनी आणि एका साईडला देव आहे. आता जात्यावर दळत असताना कसं बसतात बाय? हा, उशी घेऊन नाही. हा, आणि एका हातामध्ये काय टाकायचं? वर्ण म्हणतात ना, दळण टाकायचं मध्ये. जगाचा मालक महाराज जात्याची खुंटा हातात घेऊन फिरवायला लागला, ओढायला लागला जात. जात्याच्या मुखी गालीते मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी गालीते मोत्याचे दाणे. विठ्ठला काही नाही उणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. देवा तुझ्या कृपेने मला काही कमी नाही. बघा काय काय खाला नाही, दिल ते खावं आणि भजन करावं. जने काय सुंदर म्हणतेस म्हणे ग. पुढं म्हण. जनाने म्हणायचं, पांडुरंग माझा पिता, रुखुमाई माझी माता. देवाला लगेच पाठीमाग म्हणायचं, पांडुरंग माझा पिता, रुखुमाई माझी माता. जनाय म्हणले देवा गोळ्या इसरल्या का खायच्या? काय झालं त्याने? वेडा का खुळा रे देवा? अरे पांडुरंग माझा पिता, रुक्माई माझी माता. रुक्माई तुझी कोण? म्हणला बायको. मग आताच म्हणलास की माय. जने तुझ्या पाठीमाग मी काय म्हणतो ते मलाच कळत नाही ग. मी वेडा होऊन जातो तुझ्यामध्ये. जनाने महाराज जात्यावर गाणे म्हणायचे, पण संसारातल्या माणसासाठी नाही, बापासाठी नाही, भावासाठी नाही, जगाच्या मालकासाठी. जात्यावरच्या ओव्या आज अभंग स्वरूपात राहिल्या. एका एका चरणावर लोक पीजरी करायला लागले महाराज. जेवढे गीत देवासाठी आहेत ना ते अजरामर राहत असता, ध्यान ठेवा. मग काय गायचे ते देवासाठी गात चला. देवासाठी भजन केलं पाहिजे. सांसों की माला पे सिमरू में भोले, सांसों की माला पे सिमरू में भोलेनाथ, सांसों की माला पे सिमरू में शिव जय हो. सांसों की माला पे सिमरू में
का नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। सांसों की माला सिमरूं मैं शिव का नाम। मेरे मन की मैं जानूं उसके मन की राह। मेरे मन की मैं जानूं उसके मन की राह। सांसों की माला सिमरूं मैं शिव का नाम। सांसों की माला सिमरूं मैं शिव का नाम। सांसों की माला सिमरूं मैं शिव का नाम। प्रेम पियाला जब से पिया है वो तो है निर्दो। वो तो है निर्दो। प्रेम की माला जपते जपते मैं हो गई बदनाम। प्रेम की माला जपते जपते मैं हो गई बदनाम। सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। शिव का नाम सिमरूं मैं सांसों की माला में सिमरूं मैं सांसों की माला। शिव का नाम सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। शिव जी मेरे अंतर्यामी। शिव जी मेरे स्वामी। शिव जी मेरे स्वामी। शिव के चरणों में अर्पण ये जीवन समाज। सांसों की माला सिमरूं मैं पीका। सांसों की माला सिमरूं मैं शिव का नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। सांसों की माला वाह क्या बात है परजीत महाराज। मौसम बदल दिया। शिव के रंग में ऐसी डूबी बन गया एक हीरो। शिव के रंग में ऐसी डूबी बन गया एक हीरो। शिव की माला जपते जपते हो गई शुभ श्याम। सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। शिव का नाम। एवढं निधिदासन केलं पाहिजे, त्याच्यासाठी सगळं त्याच्यासाठी भजन केलं पाहिजे।
जात्यावर दळिता कांडिता तुझं गायनरी अनंता. आपल्या या बाया जात्यावर गाणे म्हणतात पण देवासाठी नाही. काकू कशाला म्हणतात गाणे? भावाला, बापाला, माहेरला, इकडं तिकडं गाणे म्हणतात. इकडं तर मला जावायलाच गाणं म्हण. हो, जावायला गाणं म्हण. आंब्याचा गरस पाणी घालून केला नास, आंब्याचा गरस पाणी घालून केला नास, माझ्या ठकीला ग नवरा मिळाला गांजा खस. एकंदर तिच्या भावाला महाराज गाणं म्हणलं. वाट चार वाट सरा काय पातू खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला, भावाच्या ग झाडाखाली भाऊराया दारू काडी, भावाच्या ग झाडाखाली भाऊराया दारू काडी, कोण्या मेल्यानं केडी चाडी आली पोलिसाची गाडी. गुरुंग 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 काय गाणे म्हणते. तिनं भावाच्या सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला म्हणली. काकू मी तिकीट घालून गेलो तिचा वाडा बघायला. म्हणलं काकू तुझ्या गळ्यामध्ये फुटका मणी नाही, तुझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचं कुलूप बघावंच म्हणलं. जाऊन बघितलं काय तिच्या भावाचा वाडा, सगळं वाड्यावर गांजर गवत. मी त्या दुकानदाराला म्हणलं काका आमची तर काकू म्हणते सोन्याचं कुलूप बंधूच्या वाड्याला, आणि इथं तर वराला कोणी नाही, इथं गांजर गवत चढलंय. ते म्हणले महाराज काय सांगावं तुम्हाला कळालं नाही म्हणे तिचं बोलणं. मी म्हणलं कसं? म्हणे महाराज त्याला अभ्यास करावा लागते. मी म्हणलं कसा अभ्यास करावा लागेल? ते म्हणे महाराज त्याचं म्हणणं असं आहे आमच्या गावात सोन्या सावकार आहे, त्या सोन्या सावकाराचं कर्ज तिच्या भावानं घेतलं, ते कर्ज न फेडल्यामुळं सोन्या सावकारानं कुलूप त्याच्या घराला घातलंय आणि तिचा भाऊ ऊस तोडाय गेलाय म्हणे. आणि मग मला कळालं सोन्याचं कुलूप बंधूच्या वाड्याला. हे आपले गाणी अशी, जनाईची गाणी अशी नाही, जनाईच्या ओव्या आहेत महाराज. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कवतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कवतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझी जाती गे फिरते बहुतोके, सुंदर माझी जाती गे फिरते बहुतोके, ओव्या गाऊ कवतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कवतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा तू विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा फिरतो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला, प्रपंच दळण दळीले, भरिले, सासू पुढे ठेवेले तू ये रे बा विठ्ठला, जीव शिव धुने खुंटे गे, प्रपंचाचे नेटे गे, हे लावणी पाच बोटे गे तू ये रे बा विठ्ठला, हे जनाईच्या ओव्या आहेत, ही जनाईची गाणी आहेत. कोणाकोणाला पाठ आहेत?
1 2 3 4 उगा हात वर करू नका बरं. पाठ आहे त्यानंच हात वर करा, नाही तुम्ही म्हणायला होतो बघा. हां मला ते खोटं जमत नाही. हां खरंच पाठ आहे ना. किती गोड आहे महाराज. हे जनाईचे महाराज ओव्यात अभंग झाले. जनाईसाठी देव आला, दळण दळू लागला. दिवाळीचा सण जावळाला आणि जनाईच्या केसातल्या महाराज उवा देवानं मारल्या. हो देव म्हणतो जने सगळ्या लेकी आता माहेरला जातात, पण तुला माहेर नाही ना ग. देवा माझं माहेर तूच आहेस. पंढरी हे माझे माहेर साजनी. देवा हेच माझं माहेर आहे. देवाने गरम पाणी केलं. जशी माय लेकीला आंघोळ घालते, नाहू घालते ना, जगाच्या मालकानं महाराज आईचं रूप धारण केलं आणि तिला नाहू घातलं. येणी सोडली, जनाची वेणी फणी देवाने केली. तुळशीच्या बनी जनी उकल देवेने, माझ्या जनीला नाही कोणी नाव घाली चक्रपाणी. तुळशीच्या बनी जनी उकल देवेने. देव आला. जने नाव झाले म्हणे. हा देव. अगं म्हणे जने डोक्यामध्ये किती मंत्रिमंडळ जमा केलीस ग. इकडे म्हणे जगाच्या मालकानं महाराज जनाईला पुढं बसवलं. देव समोर बसले, देवाच्या समोर जनाई बसली आणि देवानं जनाईच्या डोक्यातल्या वाघ काढायला सुरुवात केल्या. गरम पाणी टाकलेलं लिका पळून गेल्या. पण लहान 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 असतात का नाही टेंगळे, माहीत आहेत का नाही, भेट घेतल्या का नाही. हां आता राहिले नाही बरं. आता बाजाचे ढेकणं बंद झाले, डोसक्यातल्या ओवा बंद झाले. ढेकणंही गेले आणि ओवाही बंद झाल्या. ओवा का बंद झाल्या याचं कारण आहे, ओवा डोक्यात व्हायचं कारण एकच आहे, झोप कमी झाली की ओवा होत असतात. आता निवांत झोप आहे आपल्याला, त्याच्यामुळं ओवा व्हायचं कारण नाही. ओवा कसा बघतात या सगळ्या जुन्या माता भगिनीला माहीत आहे की नाही माहीत. असे दोन्ही हात घ्यायचे, पुढच्या माणसाला झोपच लागते. असं मस्त आहे का नाही. असं असं योगा असं 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 करायचं. या ये सापडलं बघा असं. नाही 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 नाही. ऐका ऐका कसं करावं लागते आई काकू, कसं करावं लागते. अशी डोक्यातली उकाड्याची या 2 बोटात घ्यायची. कर्मा हे डाव अंगठा पुढं करायचा, ही ऊ घ्यायची, ही अंगठ्यावर ठेवायची आणि ही अंगठा इथं घ्यायचा. एक सांगतो तुम्हाला आणखी, प्रतिदादा दुनिया चंद्रावर गेली पण ऊ मारायची स्टाईल बदलली नाही. असा अंगठा पुढं करायचा, ही अंगठ्यातली ऊ इथं ठेवायची आणि ही असा उजवा अंगठा घ्यायचा. कर्मा जमाले. आता जमवाच लागणार आहे त्याचं. हर हर. देवासाठी तुम्ही महाराज केलं पाहिजे सगळं. जगाच्या मालकानं उवा मारल्या. याला आई म्हणतात. बर न मागता पाण्याने दिले, तिला कळालं आता लेकराला तहान लागली आता आहे का नाही. करते उद्याचे दिवस. हर हर. तिनं तुम्हाला काय सांगू, मला काय काय बोलते ती आहे, लई हक्कानं बोलते तिनं. मी काहीच बोलणार तिला. कशामुळं, उगं माईला राग येईल म्हणून, दुसरं काय. हर हर. जगाच्या मालकाने महाराज दळण दळलं, पण दळण दळलं परीक्षा घेणारा देवच आहे. आणि मग मात्र महाराज काकडा सुरुवात झाला आणि पटकने महाराज देव निघून गेले. पण ते जे आणले होते का ना अंगावरचे दागदागिने ते सगळे विसरले आणि तिथलीच वाकड घेतली, खांद्यावर टाकली आणि गेला निघून. बडजीबो आले आणि बघितलं तर काय, देवाच्या अंगावर सोन्याचा हार नाही, वैजयंती माळ नाही, काही नाही, फक्त गोधड आहे. अरे बाप रे म्हणे,
ही कोणाची वाकळ आहे बघा म्हणे, देवाचे दागिने चोरीला गेले म्हणे. आणि मग मात्र महाराज जनाईच्या जवळ सतत असलेली ती वाकळ सगळ्याला परिचित, एकच वाकळ, तिथे काय नवीन आहे का काय. आणि मग मात्र सगळ्या गावकऱ्यांना महाराज जनाईवर चोरीचा आळ घातला. जने दिवसभर रामकृष्णारी म्हणती, विठ्ठल विठ्ठल म्हणतेस, आणि संध्याकाळी येऊन देवाचे दागिने चोरून नेलेस. चोरीचा आळ घातला, सांगितलं हिला फासाव द्या. जनाईला पकड महाराज गावकऱ्यानं दोन्ही हाताला धरलं, जनाईला सुळाकडे नेत होते. राहुलाच्या समोर जनाई माता आल्या आल्या जनाई म्हणायला लागली, थांबा हो, 5 मिनिटं थांबा, मला थोडा वेळ द्यावं. ज्याच्यामुळे आज ही माझ्यावर वेळ आली, ज्याच्यामुळं स्वतःच्या जीवनाची राख रांगोळी करून घेतली, या काळ्या इट्यानं माझं काय चांगलं केलं एकदा त्याला विचारू द्या म्हणे. खरी ज्याची सेवा भय काय त्याच्या जीवा, कर नाही तर डर काय. राहुलाच्या समोर महाराज एवढ्या मंडळीच्या देखत जनाईनं देवाला शिव्या दिल्या, पण देव महाराज एक सुद्धा शब्द बोलू शकला नाही. अरे अरे इट्या मूळ मायेच्या कारट्या, विट्या तुझे गेले मडे, तुला पाहून काळ रडे. ए इट्या, ए काळ्या तोंडाच्या, अरे तू कोणाचं भलं केलंय. तुझ्या घरी न्याय राहिला नाही देवा. ए देवा, तुझ्या घरी न्याय नाही, तुझा धुंद दरबार झाला रे. पतिव्रतेला तू व्रतात गुंतवलं, गणिका वेश्याला तू स्वर्गाला दिलं देवा. सत्ववान राजाचा छळ केला, कीर्तिवान राजाचं बाळ मारलं तू रे, चिळ्या बाळ मारला तू. पण देवा, जो पापी आहे त्याच्या नावाच्या त्यानं लिहिलेल्या ग्रंथावर तू राहिला रे देवा. तुझ्या घरी न्याय नाही. जो पुण्यवान होता तो पाताळात घातला देवा, आणि जो दरिद्री सुदाम्या होता त्याला श्रीमंत केलं देवा तू. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार देवा, धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ. सखा म्हणविषी त्याचे नासिले बाळ, जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. पतिव्रता ते व्रता गुंतविली, वेश्यागणिका ती सत्य लोकानिली. कळी स्वकुळा लावी येली, यादव वृंदाय गोष्ट बरी नाही की. देवा, काय माझ्याकडून चुकलं सांग, माझ्यावर ही आज वेळ आली. काय माझ्याकडून चुकलं सांग. एवढ्या वेळ मी तुला शिव्या देतोय, का शांत बसतोय, का बोलत नाही, सांग काय माझं चुकलं ते सांग. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी. आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊनी स्वरात दासीच्या घरात, ओव्या गाऊनी स्वरात दासीच्या घरात, दळदळीले सख्या श्रीहरी. आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी.
असा कार्य पांडुरंगा केला सिकावा अलंकार विसरून गेला से देवा वागलेली तू अंगावरी वागलेली तू अंगावरी आळचोरीचा माझ्यावरी आळचोरीचा माझ्यावरी होया गवणी सरत धनीच्या घराला होया गवणी सरत धनीच्या घराला दळदळीले सख्यानी हरी हळतोळीचा माझ्यावरी हळतोळीचा माझ्यावरी असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर काव करी तुझ्यावी मज देती सुळावर हे विठ्ठला पांडुरंगा
पाप तुझी चोरी करण्याचे नाही पाप घ्यावे जाणून तू अंतरी घ्यावे जाणून तू अंतरी अडचोरीचा माझ्यावरी अडचोरीचा माझ्यावरी अडचोरीचा माझ्यावरी अडचोरीचा माझ्यावरी देवा तुझ्यासाठी सगळं माझ्यावर येते रे. आणि मग मात्र महाराज देवालाच अशी भीती वाटायला लागली आणि जनाईचा आवाज ऐकून जनाईचं महाराज हे बोलणं ऐकून देवानं त्या सुळाचं पाणी पाणी करून टाकलं आणि जनाईचं रक्षण केलं. म्हणून देव प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण करणार आहे, पण त्याच्यासाठी आधी त्याला समर्पण झालं पाहिजे.